9 नोव्हेंबर 1989 मध्ये एक गव्हर्नमेंट स्पोक्सपर्सनने प्रेस कॉन्फरन्समध्ये चुकून एक वाक्य सांगितलं आणि त्या एका वाक्याने 30 वर्षांची भिंत रात्रभरात कोसळली. नमस्कार मित्रांनो, मी पाहताय जगात काय चाललंय. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी दोन भागात विभागलं. एक वेस्ट जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन सोबत, आणि एक ईस्ट जर्मनी, सोव्हिएट रशियासोबत. बर्लिन शहराच्या मध्ये एक भिंत उभी राहिली, 115 किलोमीटर लांब. त्याला म्हणतात बर्लिन वॉल. ही फक्त भिंत नव्हती, हे दोन जगांमधलं अंतर होतं. एका बाजूला फ्रीडम, डेमोक्रेसी, प्रॉस्पेरिटी, दुसऱ्या बाजूला कम्युनलिझम, सर्व्हेलन्स आणि पॉवर्टी. 5,000 पेक्षा जास्त लोकांनी ही भिंत ओलांडण्याचा प्रयत्न केला. 191 जणांना गोळ्या घालून ठार केलं गेलं, कारण फक्त एकच होतं, त्यांना फ्रीडम हवं होतं. 28 वर्ष ही भिंत उभी राहिली. मग 9 नोव्हेंबर 1989ला ईस्ट जर्मन स्पोक्सपर्सनने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की नागरिक आता वेस्ट जर्मनीला जाऊ शकतात. हे ॲक्च्युली चुकून सांगितलं होतं, पण लोकांनी ऐकलं आणि हजारो लोक रस्त्यावर आले. चेक पॉईंट्सवर गर्दी झाली. लोकांनी भिंत तोडायला सुरुवात केली. रात्रभरात 30 वर्षांची भिंत कोसळली. बर्लिन वॉल पडलं म्हणजे फक्त एक भिंत पडली नाही, तर सोव्हिएट युनियन कमकुवत झाली. कोल्ड वॉर संपलं. 1991 मध्ये रशिया पूर्णपणे कोसळलं. अमेरिका जगाची एकमेव सुपर पॉवर राहिली. एका रात्रीत संपूर्ण जगाचं जिओ पॉलिटिक्स बदलून गेलं. इतिहासात असे क्षण येतात जेव्हा एक घटना सगळं बदलते. पाहत राहा जगात काय चाललंय.